नाशिकचे एस-आर-व्ही हॉस्पिटल हे 100 बेडचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असून सुप्रसिद्ध एस-आर-व्ही हॉस्पिटल ग्रुपचा एक भाग आहे. वैद्यकीय कौशल्य, आधुनिक तंत्रज्ञान आणि लवकर हस्तक्षेप यांचा संगम असलेल्या एस-आर-व्ही हॉस्पिटलने रुग्णांना दिलासादायक उपचार सेवा दिली आहे. सद्य परिस्थितीत कार्डियाक सायन्सचे संचालक डॉक्टर चेतन जैन यांच्या नेतृत्वाखाली कार्डियाक सायन्सेस विभाग इथे सुरू झालाय. नाशिकचे हृदय रुग्णांना यामुळे उच्च गुणवत्तेची सेवा मिळणार असल्याची माहिती डॉक्टर चेतन जैन, डॉक्टर नितीन ठाकरे आणि अभय विस्पुते यांनी दिली. सो राजबहादूर हॉस्पिटल जर तुम्ही हिस्ट्री बघितली तर पहिलं कार्डियाक युनिट नाशिकमधलं राजबहादूर हॉस्पिटल होतं आणि तीच लिगसी आम्ही पुढे करतोय की नाशिकमधली पहिली AI एनेबल कॅथ लॅब ही आपण नाशिकमध्ये राजबहादूर हॉस्पिटलमध्ये टाकतोय. AI एनेबल कॅथ लॅबमध्ये आता टेक्निकली जर बघायला गेलं तर जे स्टेंट वगैरे टाकले जातात किंवा जे ब्लॉकेजेस कॅल्क्युलेशन केले जातात ते खूप ॲक्युरेट होतात. 99.9% ॲक्युरसी या मशीनमध्ये असते. त्याच्यामुळे स्प्रिंग टाकल्यानंतर जसं किती त्याला फुलवायचं आहे, बलून किती फुलवायचं वगैरे ते सगळे टेक्नॉलॉजिकल सोल्युशन्स या मशीनमध्ये आहे. तर याच्यामध्ये मिस्टेक्स तर बिलकुल नाही होणार, पण खूप खूप चांगल्या पद्धतीने पेशंटचे रिझल्ट्स जे आहे पोस्ट अँजिओप्लास्टी किंवा अँजिओग्राफी हे सगळे रिझल्ट खूप चांगले येणार आहे. प्लस न्यूरोलॉजिकल आता इंटरव्हेन्शन जे आहे, जे स्ट्रोक पेशंटमध्ये वगैरे जे होतात ते सगळं ह्या मशीनमध्ये अवेलेबल आहे. तर आज डॉक्टर जैन जे आहे ते आपले कार्डियाक सायन्सेसचे डायरेक्टर म्हणून जॉईन झालेले आहेत. पण आता सरकारने जशी ही योजना चालू केली, महात्मा फुले जन आरोग्य योजना, तर त्या योजनेमध्ये इथे आपण ऑलमोस्ट फ्रीमध्येच सर्व काम होणार आहेत. आणि जशी एक हार्ट टीम नावाची कन्सेप्ट आहे की नॉट ओन्ली कार्डिओलॉजिस्ट, नॉट ओन्ली कार्डियाक सर्जन, पण त्यामध्ये इंटेन्सिव्हिस्ट, अॅनास्थेसिस्ट, कार्डियाक सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, न्यूरो इंटरव्हेन्शन हे सर्व लोक एकत्र काम करत असतात. आणि फक्त पेशंटचे रिपोर्ट न ट्रीट करता आपण पेशंटला कसं पूर्णपणे बरं करू शकतो यावर आपण फोकस केला पाहिजे. फक्त ब्लॉकेज आहे किंवा त्याला बायपास सर्जरी करून संपत नाही, तर प्रिव्हेंटिव्ह पण आस्पेक्ट त्यामध्ये असतो की डायबेटॉलॉजी, आजकाल बऱ्याच पेशंटला डायबिटीस आहे, ओबेसिटी आहे, लाईफस्टाईल डिसीज आहे, तर त्या दृष्टीने पण आपण पेशंटला कसं कॉम्प्रिहेन्सिव्ह ट्रीटमेंट देऊ शकतो त्या दृष्टीने कार्डियाक टीमने काम केलं पाहिजे. आणि आजकाल तिथंच काळाची गरज आहे, कारण लवकरच असं म्हणतात की भारत, इंडिया विल बी द कॅपिटल ऑफ डायबेटिक डिसीज. पूर्ण जगामध्ये मॅक्सिमम जो इन्सिडन्स तो भारतामध्ये आहे. आणि जसं आपल्याला असतो डायबिटीस, त्या पेशंटमध्ये कार्डियाक प्रॉब्लेम हे जास्त असतात. त्यासोबत आपल्याला हार्ट सोबत मेंदूच्या नसामध्ये ब्लॉक होणं, पोटाच्या नसामध्ये होणं किंवा पायाच्या नसामध्ये ब्लॉक होणं, त्यामध्ये पण आपण नक्कीच पेशंटला कॉम्प्रेसिव्ह पॅकेज देणं महत्वाचं आहे. त्यांना जे काही आपण मार्गदर्शन करू शकतो की लाईफस्टाईलमध्ये काय काय चेंजेस केले पाहिजे, डाएट काय केलं पाहिजे. आजकाल एवढं प्रदूषण वाढलं आहे, खाण्यापिण्याचं सर्व हॅबिट्स लोकांच्या चुकीच्या पद्धतीने उचललं आहे, जीवनशैली पूर्ण बदलली आहे, आयुष्यामध्ये. तर त्या दृष्टीने मला वाटतं नक्कीच आपलं जे हॉस्पिटल आहे सर हॉस्पिटल ते नक्कीच एक माइलस्टोन बनेल आणि लोकांना, नाशिकच्या लोकांसाठी जे काय आपण सर्व्हिस देऊ शकतो तो आपण नक्कीच द्यायचा प्रयत्न करूया. लहान बाळाच्या जरी हृदयात होल असलं किंवा 95 वर्षांच्या आजोबा जरी असले, त्यांच्या हृदयाशी किंवा रक्तवाहिन्यांशी निगडीत काहीही असलं तर ते आपण एस-आर-व्ही राजबहादूर हॉस्पिटलमध्ये ट्रीट करू शकतो. राईट फ्रॉम द पेडियाट्रिक कार्डिओलॉजी टू अडल्ट कार्डिओलॉजी, राईट फ्रॉम हृदयाच्या रक्तवाहिन्या म्हणजे कोरोनरी अँजिओग्राफी किंवा अँजिओप्लास्टी, त्याच्यामध्ये असलेले ॲडव्हान्सेस, रोटा ॲब्लेशन, इंट्राव्हॅस्क्युलर लिथोट्रिप्सी, जे काही मॉडर्न पॉसिबल वेस्टर्न कंट्रीजमध्ये अवेलेबल आहे ते सगळी टेक्नॉलॉजी आपण इथे पेशंट केअरसाठी वापरू शकतो. त्याला जसं एक कॉम्प्रेहेन्सिव्ह गॅमेट आम्ही म्हणतो कार्डिओलॉजिस्टला, की फक्त एका सेगमेंटमध्ये नाही तर आम्ही सगळ्या सेगमेंटमध्ये काम करणार. कोरोनरीज नाही तर स्ट्रक्चरल म्हणजे हृदयाची वाल्व्स बदलणं आहे, हृदयाच्या वाल्व्समध्ये काही सर्जरीज करणं आहे, रक्तवाहिन्यांमधले दोष किंवा फुफ्फुसाच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या गाठी, पायांमध्ये असलेल्या गाठी, त्याच्यामध्ये त्या IVC फिल्टर टाकणे, किडनीच्या रक्तवाहिन्यांमध्ये असलेल्या ब्लॉकेजेस, ह्या सगळ्या गोष्टी कार्डियाक सायन्सेस मध्ये सगळं येतात. या सगळ्या गोष्टी आपण इथे करणार आहोत. आणि सरांनी सांगितलं इट्स काइंड टू मी दॅट तगडा अनुभव वगैरे. आय हॅव बीन इन द फील्ड ऑफ कार्डिओलॉजी सिन्स लास्ट 10 years नाव. आणि भरपूरसं काम आम्ही भरपूरशा हॉस्पिटलमध्ये व्हेरी हाय काम केलं. मी सरांशी भेट. प्रगत हृदय सेवा व्यतिरिक्त एस-आर-व्ही हॉस्पिटलमध्ये डायलिसिस युनिट, 24/7 सेवा, अपघात आणि आपत्कालीन सेवा, सुसज्ज ऑपरेशन थिएटर तसेच CT स्कॅन सेवांसह
सर्वसमावेशक आरोग्य सेवा SRV हॉस्पिटलमध्ये आहेत. कार्डियाक सायन्सेसमुळे नाशिक शहरातील हृदयविकार सेवांना अधिक बळकटी मिळणार आहे. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.